मित्रांनो बघू शकता हे आपले बाबा आलेत. बाप दादा काय आणला बाबा? लिमलेट. लिमलेट म्हणजे काय आणलं? कोणचं फळ आहे ती? मला देण्यासाठी आणलं का? हा, काय म्हणते त्याला? आंबट राहते, लिमलेट करून प्यायचं. लिमलेट करून प्यायचं, पण त्याचं नाव काय नेमकं काय ते सांगा. ती रुक्मालाची आपली आल्यावर तुम्हाला माहित नाही का? तर बघू शकता मित्रांनो हे दादाने आपल्याला फळ आणलेत. कोणचं तर हे कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही कोणतं फळ आहे. दादा नाव माहित नाही का तुम्हाला? नाव कोणतं आहे लिमलेट. ह्याचं नाव माहित नाही का तुम्हाला? हा काय आहे? काय हा गवा. तर बघू शकता मित्रांनो हे कशाचं फळ आहे आपल्याला माहित नाही. आपल्याला दादाने आपल्याला दिलेलं आहे. खायचं आहे का कशाचं आहे? बरे कशाचं आहे तुम्ही सांगू शकता का सर? ही फळ तसलं काय व्हिडिओवर टाकता मी असंच बघ. दादा कशाचं आहे फळी? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. कशाचं आहे नाव सांगा रे त्याचं. रामा थांबा थांबा जरा. ही जी फळ आहे आपल्याला दादाने दिलेलं आहे ते कशाचं फळ आहे तुम्ही बघून सांगू शकता का? हातात घ्या. सांगा हे बघा जरा. बघा घेऊ का? हो का? अभी मजा आएगा ना भिडो. कशाचं आहे कशाचं कुठे आठव? तुम्हाला माहित नाही का? आणि दादा म्हणजे आपल्याला लिमिटेड करून प्या म्हणा. आता हे खायचं आहे का कशाचं आहे? औषधाचं आहे का माहित आहे का तुम्हाला? माहित नाही. हे म्हातारं कशा म्हणाले मग? कसं आहे सांगा म्हातारे. शरीर स्वच्छ राहत आहे. अहो ह्याचं नाव सांगा तुम्ही. नाव श्याम को सांडी. बघू शकता मित्रांनो हे कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता. हे दादाला पण माहित नाही आणि एवढी पब्लिक जमलेली आहे ह्यांना पण माहित नाही काय. पण फळाचं नाव काय आहे तुम्ही सांगू शकता मित्रांनो. हे कमेंट मध्ये नक्की सांगा. कशाचं आहे मला खरंच? हा कशाचं आहे किंवा कशाचं आहे फळी सांगू शकतोस का? हसायला ही. तर मित्रांनो बघू शकता हे कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता हे कशाचं फळ आहे. आपल्याला माहित नाही. दादाने आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे पण हे खायचं आहे मग. हा काय झाड आहे का? हा कसले तिथे फळ आहे बघा. हे कशाचं फळ आहे ह्याचं नाव सांगा म्हणाला मी. तर बघू शकता मित्रांनो हे आपल्याला दादाने गिफ्ट दिलेलं आहे. हे कमेंट मध्ये तुम्ही सांगा तुम्हाला जर माहित असलं तर ह्या फळाचं नाव काय आहे. आपल्याला हे दादाने गिफ्ट दिलेलं आहे. आपण भरपूर प्रयत्न केला पोरवांना विचारायचा पण पोरवांना पण काय माहित नाही. तर मित्रांनो तुम्हाला जर माहित असलं तर कमेंट मध्ये नक्की सांगा हे फळ कशाचं आहे. रामम्मा तुम्हाला माहित आहे का नाही? तर बघू शकता मित्रांनो हे फळ आहे. बघून घ्या खूपच भारी आहे. पण ह्या कमेंट मध्ये नक्की सांगायचं नाव काय आहे. असं निर्या करायचं असते का? बघा ना. अरे बापरे. बघू शकता मित्रांनो लगेच आपल्या दादाने धोतर घातलेला आहे. आपण धोतर आणलेले आहेत 2. वायाला लगेच घातली की हो. बघू शकता ते जुनं धोतर काढावं का? नाही हा आतमध्ये. अरे बापरे जुनं ते सोनं असते म्हणा की. किती नवीन आलं तर जुन्याला जपून ठेवणारी माणसं असतील व्हायला खरंच की हो व्हायला. हा आला का बरोबर? बरोबर आलो. घाला घाला. बरं आनंद झाला का मला एवढं सांगा. धोतर आनंद आनंद. कशा आहेत धोतर? कसं का असणार माझ्या जसं जमल तसं तुम्हाला घेतला. बरं नावाने धंदा झालेला आहे. मला तर वा आनंद झाला वा. व्हायला खरंच की हो. मला लय वा म्हातारा खुश झालं वा. हा काहीतरी मायाला देव वाटलं रे. मायाला म्हातारा असल्या माणसाला देव रे गरजू माणसाला. बरोबर आहे का? हा बरोबर. क्या लेके आया था क्या लेके जाएगा यार. जिंदा इंसान को पूछते कोई नहीं और मरने के बाद सब्र होते हैं. सही बात बोला क्या मैं? हाँ रोने में फायदा नहीं है. हाँ अभी जिंदा है तो उसको कोई भी पूछता नहीं. हाँ नहीं पूछता. हाँ मस्त आनंद वाटला का तुम्हाला खरं सांगा बरं? हा आनंद मावे ना. शर्ट बी लय भारी घेतला हो. 100 रुपया. अरे वा तुम्हाला ते दुकानदाराने दिला असेल बघून. स्टँड मध्ये नाही का? हा. पिपळा झाडापाशी. धोतरच नव्हतं का? आता बघा बरं शर्ट बी मॅचिंग लागलं आणि धोतर पण. बघू शकता मित्रांनो कमेंट मध्ये सांगा आपले बाबू मामा कसे दिसालेत आहे. धोतर आपण घेतलेलं आहे आणि त्यांनी शर्ट आणलेलं आहे. त्यांना धोतर नव्हते त्यामुळे आपण त्यांना धोतर 2 घेतलेले आहेत. आपण केले आहे. हा नाही त्यांना आपण तसं दिलंय आपल्याकडून गिफ्ट. आणि येत जावा माझ्याकडे काय कमी जास्त पडलं तर. अहो काय लागलं तर येत जावा. बेशक मागत जावा तुमच्या नातासारखा. जेवण वगैरे केलं का? झालंय. हा काय नाश्ता पाणी झालं. बरं ठीक आहे. आता कुठे जाणार आहोत? कामाला जायचे. पुण्या गावला. इथं अजून बी काम करता का? काय काम करता? बाजी आपण म्हशी वगैरे असले तर त्यांना पण काम म्हशी वगैरे सगळे क्लिअर करता म्हणा की बाजारायचं ते. बरोबर आहे. मला लय म्हातारा तरी दिसाल वा माहिच्या ना. आता हे का अमर हो गया म्हातारा. आम्ही म्हाताऱ्याचे लय व्हिडिओ झाले वा खतरनाक.
तर बघू शकता मित्रांनो, बाबू मामासाठी आपल्या कमेंट करा. बाबू मामा कसे दिसालेत आपले. बहुत लंगडा लंगडा के चल रे बुवा. ओय दादा काय रुतले 200 म्हणजे म्हशीचे काय होतं बाज होत अरे ती धोतर घेऊन कवा जाता होता. हा आहे बाज जाऊ उधर रखता हूं मैं इस पे. हा आता कुठे जाणार होता नेमकं. भाडोगाला जाऊन येतो का. मला म्हातार खरंच भारी दिसाली की पिंडा भाऊ. हा नाही बिर्याणी वगैरे काय त्यांच्याकडे पैसे असले तर खातील बी. आहेत का तुझ्याकडे दे मग पैसे. तूच हात मोडून घेतलास काय देणार आहेस. तर बघू शकता मित्रांनो, आपले बाबू दादा आता खूपच खुश झालेत. आता बाहेर फिरायला चालले त्यांनी. आता या मग जाऊन फिरून आता मस्त आहे का. आता बघा बरं कसं दिसालो एक नंबर. हा वा वा आता फिरायला चाललेत बाबू. अण्णा चहा प्यायला चालला का वडापाव खायला चालला होता. काम करणे हा बरं चालू जाऊ द्या काम करून या. आणि काय जाऊन या मग आता. हा कमेंट मध्ये नक्की सांगा आपले बाबू मामा कसे दिसालेत. खूपच खतरनाक आणि एक नंबर दिसायला लागले बा म्हातारे. खरं प्रेम करणार आपल्यावर कोण आहे. तुम्ही म्हातारे झाला तुमचा अनुभव सांगा. बायको आहे का लेकर आहेत का आई वडील. आई वडील करतात ना. आई वडील एवढं कोणच प्रेम करू शकत नाही. या दुनियामध्ये सगळी दुनिया कोणीच नाही हा स्वार्थी आहे का. फक्त माय बापा एवढं निस्वार्थ प्रेम करणारे फक्त आपले करीतच नाहीत. निस्वार्थ करणारे माय बापच आहेत ना. कोण आहे तुम्हाला बरं वाटणार झालं कोण आहे आता कोणी विचारणार आहे. नाही. बायको नाही ना लेकर नाही कोणी नाही. अकेला आहे आता अकेला जायगा. काय केलं ठीक आहे बरोबर आहे. बघा ह्या म्हातारे आजोबाचा अनुभव सांगायला. आई वडिलाशिवाय ह्या जगामध्ये खरं खरं कोण प्रेम करू शकत नाही. खरं प्रेम कुणीच करू शकत नाही. वा म्हणजे ह्या जगामध्ये आपले आई वडीलच देव आहेत म्हणा की. लटका बाजार से हा बाकीचे दुसरे लटका बाजार. बरोबर आहे. बघू शकता ह्या आजोबाचा अनुभव सांगायला. 75 वर्षाचे आजोबा आहेत. त्यांचा अनुभव सांगायला. लेकरं नाहीत ना बायको नाही ना कुणी नाही. फक्त माय बाप गेली की दुनिया आपली बुडायला. वाह बस आजोबा क्या बात आहे. बघा मित्रांनो म्हाताऱ्या माणसाचं हे ऐका आणि आपल्या आई वडिलाला जिवंत आहेत तेव्हाच सांभाळा. मेलास तर कुणी पण रडतं या चांगला होता म्हणून. बरोबर आहे का नाही. कस का आलाव लय कमजोर झाला वाटाले बुवा. काठीवर आला आता. आ होय म्हातारे इकडे उभा राहा इकडे. काय चालू आहे जिंदगीमध्ये काय नाही. गोर नाही काळजी नाही काहीच नाही. अकेला आया था अकेला जाएगा. क्या लेके आया था क्या लेके आया था और क्या लेके नाही. जाएगा. होय म्हातारे ऐसाच आहे क्या. खाली बसा लाव काय तर बोला की दोन गोष्टी. बोल बोला काय तर दोन गोष्टी. काय चालू आहे जिंदगीमध्ये अडचणी काय आहेत सांगा. आता कुठं चालला तुम्ही नेमकं. इकडे बघा कुठं चालला. नेमकं हा गारुळ गारुळला. जेवण वगैरे केलं का द्यायच्या जेवायला. नग खरंच सांगा पाणी वगैरे काय प्यायचं असलं तर. टेन्शन घेऊ नका बुवा. लयच तयार चुकल्या बघा तुमचा. ना बाबा ताण घेतला हो तुम्ही. ताण घेतला हो ताण घेतला हो तुम्ही जास्त. नाही नहीं ना कोई टेंशन नहीं के. अकेला अकेला निकल रहा इसलिए मैं तुम्हारे को बुलाया. क्या हो गया क्या नहीं. हमारे को म्हाताऱ्या माणसाला बोला वाटते हो त्यामुळे व्हिडिओ वगैरे बनवता. हा हे व्हिडिओ मध्ये तुम्ही जिवंत राहता. अमर अपना व्हिडिओ बनवणे का धोरणच होई. म्हाताऱ्या माणसाची व्हिडिओ बनवा वाटते. 75 वर्ष झाले आता. अरे बापरे. हा आज काहीतरी बोला की कामाच्या गोष्टी. 75 आम्ही तर एवढं पण जगू शकत नाही. किती जण तुम्हाला आता तुम्ही हे व्हिडिओ बनवला लाव तुमचा व्हिडिओ जिवंत राहते. या माणूस संपला तरी पण ही व्हिडिओ जिवंत राहते. त्यामुळे मी व्हिडिओ बनवत आहो. बनवू का. बघा हे आपले बाप मामा असे होते म्हणा येते या. हा बरोबर आहे का. जिंदा इंसान की कदर कर लो यारो. के बात तो कोई भी रोता है. जिंदा है उसको संभालो. चला मग ठेवू का व्हिडिओ आता. बंद करू का व्हिडिओ आता. मग काय बोलणार आहो काय. तर मित्रा तर तुला आता मी दुसरा प्रश्न विचारणार आहे. तुझ्या मनातल्या भावना फिलिंग म्हणजे आता सध्या काय चालू आहे आणि परिस्थिती वाईट आल्यास काय चालतं आपल्या डोसक्यामध्ये हे पण तू सांगू शकतो का. प्रयत्न करेन पण हा माझा अनुभवातून सांगेन की मुलगा जसं मोठा होईल ना हा तसंच लय जगणं कठीण राहते. लय अरे बापरे. म्हणजे जे आपण पाहिजे ती पण मिळत नाही आणि आपण प्रयत्न करतो पण त्याला वेश लवकर येत नाही. येत नाही आणि लोक आपल्याला नाव ठेवतात नाव ठेवतात हसतात. पाठीमागे बोलतात. मित्रांनो बघू शकता हे चहा बनवलेला आहे आपल्या साक्षीने आणि मंजुळे. मंजुळे इकडे तोंड जाव.
साक्षीनं आणि मंजुळीने चहा बनवलेला आहे. हे बघू शकता आपल्यात मिस्त्री आलेत, त्यांना प्यायला द्यायचे आहे आणि आता आपण त्यांनाच बघू विचारून कसा चहा झालेला आहे. बघू शकता आपल्या साक्षीने एकदम खतरनाक भरलेला आहे चहा. हा ठीक आहे, भरू दे. कसं भरायचं ते बघू शकता. इकडे जाऊ साक्षी जरा तोंड. वाह क्या बात आहे. बघू शकता मित्रांनो. राहू दे बरं दे. साक्षीने आपल्या चहा बनवल्या स्पेशल. चला आता माणसाला विचारू कसा चहा बनलेला आहे. चला बघा लेकरांनी चहा बनवलाय आपल्या. खतरनाक म्हणजे खतरनाक. थंड व्हायला लागला वा लगेच प्या. मिस्त्री कसा चहा झाला लेकरांना बनवलं सांगा बरं. पिऊन पाणी दिले का तुम्हाला? नाही पाणी द्यायचे का? मिस्त्री वरीच बसला. झाला चहा? हा अगं चांगलं म्हण की जरा व्हिडिओ मध्ये. गोड झालाय का चांगला? मस्त केल्या का चहा? व्हायला सपक झाल्या म्हणजे जळालीस हिच्यावर तू. हा जळालीस तू, थोडं जळालीस त्याच्यामुळे सपक झाल्या म्हणाली. बरोबर आहे का? बघा इकडे कसा झाला चहा. लेकरांना म्हणले आपल्या ह्या साक्षीनं. वा 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 वा. बघा किती खुश झालेली. बघा बरं बघा इतनी खुशी आज तक नाही हुई इसको. भारी झाला ना? मस्त झाला का मिस्त्री चहा? हा बरं ठीक आहे. चहा कसा बनवला आपल्या साक्षीनं सांगा. हा ही चहा सगळा व्हायरल होणार आहे आपल्या पार आता भारतामध्ये. स्पेशल चहा आहे आपल्या साक्षीचा. बरं किती खुशी झाली लेकराला बघू शकता. बायला खरंच बुवा. मंजुळीला जरा बरं वाटलं नाही की वा म्हणजे म्हणली जरा सपक लागलाय म्हणली. मला ह्यांच्यात मी भांडण असते का काय? असं आहे का? विरुद्ध आहे का? होय म्हणजे आता कसं लागायला चहा? चांगला लागायला का? ठीक आहे जाऊ द्या. चांगला लागायला पण आम्हाला नंबर झालाय का? क्या बात आहे. तू स्वतः चहा बनवलीस काय? चहामध्ये काय कमी वाटायलाय का? नाही. मस्त लागायलाय का? एक नंबर बनलाय का? मग तुला कसं काय सपक लागला? सांग ना जरा. इकडे गोड चिडूक चहा झाला की इकडे बघ ना जरा. तुला गोड लागणार झालाय म्हणजे तुझं त्याचं काय थोडं भांडण झाल्यामुळे त्याच्यामुळे म्हणायला लागलीस का? थोडं भांडण झाले का? म्हणजे तिनं तुला म्हणजे बोलणार झालंय का त्याच्यामुळे म्हणालीस? चहा तुला जरा थोडा सपक लागला का? साक्षीनं चहा बनल्या थोडा मंजूला सपक लागलाय कारण की या दोघीचं जरा भांडण झाले त्यामुळे म्हणाले म्हणजे बदला घ्यायला लागल्या. बरं ठीक आहे जाऊ द्या. काय म्हणणं म्हणजे बरं चहा नंबर 1 झालाय साक्षीचा. आज साक्षीचा विजयच आहे आज. बरं म्हणजेच थोडं एकदम बाय असं ही झालंय वा चुकल्या. बरं जाऊ दे म्हणजे नेक्स्ट टाइम तू बने बाय. तुला काय बरं आहे का? कवा आला गावाकड? 2-3 झालं की मला उतरले वाटायला हो. वाढली नाही हो मला काय म्हणावं गावाकडे होतं तेव्हा जरा मजबूत होतं वाटाले हो. पुण्याहून आल्यापासून जरा मला उतरले वाटाले. वाटायला दिवसानं बघितल्यास वाटायला हा. तिथं असला झालतो. असं आहे का? कुठं होतं पुण्यामध्ये? त्या ह्याला आपलं सोसायटीमध्ये होतो. काय काम करत होतो? वॉचमॅन. मजा कुठं होती? खुर्ची मजा कुठं आहे बरं? जास्त मजा गावात आहे आपल्या. म्हणून आला का गावाकडे? गावाकडे मजा करण्यासाठी आला गावाकडे. गावात असं आहे का? आता काय करायला मग काम धंदा? काय नाही आता नोकरी बघायची कुठे जात हा. आणि शेत बघून राहतात. असं आहे का? सगळं बरं आहे का मग? सगळं बरं हा, हा. निवांत आराम आहे. बरं आहे का? कुठं आहे काम चालू? ऊसतोड आहे ना? बरं ठीक आहे या मग. उभा राहा अजून. सुख कुठं आहे? गावामध्ये आहे का कुठं आहे? तू का आपल्या गावात आहे? गावातच आहे का? कुठे फिरा मुंबई पुणे दिल्ली? किती वेळा पळतो, हा. 3च पान आहेत. पाचाला? 3च पान आहेत. अरे बापरे. हा. मग सुख फक्त गावामध्ये आहे म्हणा की. काय मला बरं झालं बा आम्हाला करमना झालं. मला मित्र सगळे गाव सोडून तिला हवात करायचं आपण. सगळे मित्र कंपनी आपले गाव सोडून मुंबई पुणे करायला लागले तर आम्ही गावामध्ये साभाव. आम्हाला तर बरं वाटतं बा गावामध्ये. काय पुण्य मुंबई उपयोग नाही आपल्या खेडेगाव ऐकत नाही. बरं तर इथं बघू. उष्ण कोण देत नाही त्या संपलत. हा देत नाही का? मग इथं गावामध्ये आपल्या इथं आपलं कोण वाटत लगेच देतात. हा तिथं कोण देत नाही. तर बघू शकता मित्रांनो हे आपल्या अमोल भाऊने आपली हे कथा सांगितलेल्या आहेत. मुंबई पुणे फिरून आलेले आहेत आणि त्यांचा अनुभव आपल्याला थोडक्यात त्यांनी व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेला आहे. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अमोल भाईसाठी, शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा आपल्या अमोल भाईचे विचार कसे वाटले. शेवटी गावाला शिव लागलं म्हणा की शेवटी गावात आणि पळसाला पान 3च आहे. कुठे बी जावा. कुठेही जावा. ठीक आहे अमोल भाई धन्यवाद आम्हाला ऑटोग्राफ दिल्याबद्दल. हा मग काय तुमच्या पुढे इच्छा वाटचालीला आपल्याकडून शुभेच्छा आहे आणि काम वगैरे करा आणि मस्त राहा. हा, मस्त. हे 2 बाबा आपल्याकडे आलेले आहेत. हे 2 बाबा आपल्याला ह्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. आबा पहिल्याची जी आता तुमची जेवढी मया आहे हे दोघं भाऊ होता तुम्ही माऊस भाऊ आहे. आताच्या जी माणसाच्या ह्याच्यामध्ये मया का बरं राहिली नाही हो? जर ह्याच्याबद्दल थोडा 4 गोष्टी तुम्ही सांगा मला. म्हणजे आताची जी लोक आहेत तुमच्यासारखं आता जसं तुम्ही मिळून मिसळून राहता भाऊ भाऊ मौज भाऊ हाव पण सख्या भावाला मागे टाकाला असे राहायला मिळून आताच्या सख्या भावामध्ये सुद्धा एवढी मया राहिली नाही. ही असं म्हणजे ह्या कलियुगामध्ये आता काय बदल आहे का? की तुम्ही जी पहिलेची माणसं राहत होतो आताची माणसं आता राहणार झाले तर म्हणजे भाऊ भावाला ओळखीना झालाय. बरोबर आहे का नाही? बरोबर. अहमदपुराहून आलेत आपल्याला बाबा भेटायला म्हणजे किती बघा पहिल्याच्या माणसं एवढी मया खरंच आताच्या माणसामध्ये राहिली नाही बघा. हा राहिल्या का बाबा?
खरंच बघा तुमच्यासाठी भेट. तुम्ही पण जाता का त्यांच्याकडे? नाही 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 भेटा तुम्ही जाता का त्यांनीच येते. आता तुम्ही मोठे हो का हे नाही मोठे येते का दोघं बरोबरचे दोघं बरोबरचे जाऊ का? ठीक आहे. तुम्ही मोठ्या मावशीचे आहो का ते नाही आहेत मोठ्या मावशीचे मावशीचा मुलगा आहेत ना हे हा हा मोठ्या मावशीचे आम्ही आहोत. हा तुम्ही हो का? हा म्हणजे तुम्हीच मोठे आहो. बरोबर. कुठं राहता तुम्ही बाबा आता? म्हणजे मुंबईला. गावाकडे घर आहे का तुमचं? आहे की हा गावाकडे घर आहे का? बर. म्हणजे देवाला वगैरे काय कार्यक्रम असला तरच येतो का गावाकडे? नसतं असं येत नाही का? येतं तसं बी. हा म्हणजे काय असलं तर कार्यक्रम वगैरे असलं तर आबाला भेटायचं झालं तर येतो. तर बघू शकता मित्रांनो पहिल्याच्या माणसाकडून आपल्याला शिकायचं मिळालेलं आहे की सख्खे भाऊ असून आपण एका जागी राहणं झाला आणि हे माऊस भाऊ असून सुद्धा मुंबईहून येतात बाबा भेटण्यासाठी आपल्या ह्या आबाला. हे बघू शकता. आणि आबा पण काय कार्यक्रम असला तर येतात ना तुमच्याकडे. बघू शकता मित्रांनो. आणि आताच्या काळामध्ये सक्का भाऊ भावाला ओळखीनं झालं काय असलं तर हे आपल्या ह्या दोन बाबाकडून आपल्याला शिकून घ्यायचं. ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की कसं राहायचं एकजूट. आणि पहिल्याच्या माणसाची खरंच बदल आहे आताच्या काळामध्ये खरंच. आणि इंस्टाग्रामवर मी व्हिडिओ टाकणार आबा टाकू ना. म्हणजे व्हिडिओ सगळेच बघते तुमचे सवयधारे तुमचे पोरं तुमचे लेकरं. टाकू का व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर? तुम्ही जर टाका म्हणलं तर मी हे व्हिडिओ टाकणार आहोत. म्हणजे आठवण राहणार माझ्याकडे आलते म्हणून हे दोघे जण भेटायला. आणि हे माझ्या मोबाईल मध्ये सतत व्हिडिओ राहणार. हा 12 मीच बरं. म्हणजे असं तर आपली आता भेट केव्हा होईल नाही होईल आता ती देवालाच माहित. बरं तुम्ही एक आला म्हणून मी एक व्हिडिओ बनवा. मला एक व्हिडिओ बनवायचा एक नाद आहे त्यामुळे मी व्हिडिओ बनवाला. जाता जाता काय आपल्या फॉलोअर्सला काय म्हणणार म्हणजे चांगलं राहा काहीतरी 4 शब्द बोला फक्त आता. ठीक आहे. आता बाबा जरा हे झाले त्यांना काय इमोशनल झालेत. म्हणजे काय बोलायचं समजा झाले. मग आता तुम्ही केव्हा जाणार मुंबईला? मुंबईला जाणार उद्या जाणार. हा बरं आहे ना सगळं मुंबईमध्ये? हा व्यवस्थित आहे. ठीक आहे मित्रांनो काय आता बाबा काय बोलायचं नाही म्हणाले त्यामुळे आपण आता इथंच व्हिडिओला एंड करू. आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. ह्या दोघांची जोडी कशी वाटली आपल्या आबाची आणि आबाच्या भावाची माऊस भावाची. ठीक आहे. एवढं जेवण करणं झालंस का? जेवण झालंस का म्हणलं? काम काय करायला लाव? माती टाका लाव शिळी राखा लाव का? हा मजा उलेल्या का? हा किती उलेल्या मजा? लय पप्पाला आईला लय सळ नको रे बाबा. वाई वाळून गेल्या हो का? बघा हे आहे ना चे आपले वाई वाळून गेले ह्या पोराचा घोर करून वाळून गेल्या का? तुमचे काढा तुमची पोरगी बघते व्हिडिओ. हा आम्रपाली व्हिडिओ बघते रेशमा व्हिडिओ बघते तुमचा. आमची आई बी हाय का माया म्हणते. आहे ना आईला ती सोडून बघ. हा हे मास्तर टाकालाय का मुरुम पोरगा? हा पोराला सांभाळा बायकोला सांभाळा आणि ढेरी बनून खात जावा. वाळून चालला तुम्ही बघा. जेवायचंय पोटाला खाल्लं तेवढं जनरे संग. किती बी घर बांधा बंगला बांधा ही इथं टाकून जायच्या बरं. जेवढं खात चाल तेवढं संग येणार आहे. अहो नाही आता त्याला पुन्हा बोलू आपण. आता जाऊ का मास्तर मग? हा व्हिडिओ बनवा म्हणलं एक जरा. मास्तरचा लय दिवस झाले या. खाऊन पिऊन मस्त राहा. पोराला सांभाळा बायकोला सांभाळा. हा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. हाय का मोबाईल? हाय की मोबाईल? हा आता ही व्हिडिओ टाकणार आहो मोबाईलवर बघा. मग येऊ का? मग नमस्कार. तर मित्रांनो बघू शकता हे आपलं ऊस आणलेला आहे खायला. हे आपल्या गावाकडे असे ऊस असतात खतरनाक म्हणजे खतरनाक. बघू शकता म्हणजे ऊस खायचा का तुला? हे बघू शकता मित्रांनो खूपच भारी आणि मस्त आहे. आपल्या आईने ऊस आणले आपल्याला खाण्यासाठी. हे सकाळी सकाळी आपल्याला खायला खूपच भारी असतं आणि मस्त असतं शरीरासाठी. बघू शकता मित्रांनो हे गावरान ऊस आहे आपल्या गावाकडचा. हा ऊस तुम्हाला शहरामध्ये घ्यायचं झालं तर किती पैसे लागतात हे कमेंट मध्ये नक्की सांगा. शेतामध्ये गावात ऊस तोडाले की आपल्याला हे असे ऊस मिळतात आपल्याला खायला मित्रांनो फ्री मध्ये एकदम. बघू शकता एक नंबर क्वालिटी आणि एकदम बेस्ट आहे ऊस खाण्यासाठी. बघू शकता मित्रांनो हे खायचं का? तोडू का? बघू शकता मित्रांनो आपल्याला सकाळ सकाळी ऊस खायचंय त्यामुळे आपण हे ऊसाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवताय मित्रांनो. बघू शकता खूपच भारी आणि मस्त क्वालिटी एक नंबर आहे ऊसाची. बघू शकता हे मंजीला द्यायचे आपल्याला आणि आपण खाणार आहे. म्हणजे कोणचा खायचं तुला ऊस? हे का? हे खायचं का मंजीला? बरोबर दिसाले का म्हणजे व्हिडिओ मध्ये? तर मित्रांनो हे आपल्या गावाकडे ऊस आलेत खाण्यासाठी. बघू शकता कसा ऊस व्हिडिओ मध्ये पहा मित्रांनो. खूपच भारी आपल्या गावामध्ये ऊस तोडायला शेतकरी त्यामुळे आपल्या आईने कामाला गेल्यास आपल्याला ऊस आणलेला आहे. बघू शकता फक्त मनावर खायचं झालं तर आपल्या गावामध्ये ऊस मिळतात मित्रांनो. बघू शकता खूपच भारी आणि मस्त हो काय? बघू शकता गोड चिटूक आणि मऊ हा एकदम खाण्यासाठी खूपच भारी आणि मस्त. असा ऊस तुम्हाला शहरामध्ये किती रुपयाला मिळतं आणि एकदम मनावर आपला ऊस मिळतं का तुम्हाला शहरामध्ये हे कमेंट मध्ये नक्की सांगा. खूपच भारी आणि गोड चिटूक आहे आणि मऊ पण आहे खाण्यासाठी. कसा लागला म्हणजे ऊस?
बोल की जरा असंच करायला लागली भारी लागायला का तुला पण सोलाले का बघू शकता ही मंजी पण बारकी आहे आपली डुरणी तरी पण ही पण सोलू शकते बघू शकता खूपच भारी आणि मस्त क्वांटिटीचा ऊस आहे का दादा मस्त आहे का नाही ऊस बघू शकता मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला जर ही ऊस खायचा असलं तर आपल्या भाडगावला येऊ शकता खूपच भारी आणि मस्त ऊस तोडणी चालू आहे शेतामध्ये कोणाला जर खायचं असलं तर आपल्या भाडगावला येऊ शकता आणि कमेंट मध्ये सांगा मित्रांनो हे शहरामध्ये किती रुपयाला ऊस मिळतो आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कुठून आपला हा व्हिडिओ पाहत आहे चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू तर लय भारी दिसायला होता त्या हा नंबर एक हा खरंच भारी दिसायला बरं पहिल्यापेक्षा भारी दिसायलीस बरं तू काय म्हण नंबर एक आहे का ना आबा 8 दिवस मला अन्न कार्ड घातले 1,500 रुपये माझ्या कर म्हणा झालं ते तुला कर म्हणा झालं का मला कर्मच ना मला इथं वाटायला 4 रुपये पण ही माणूस आलाय माग मला राहत्या म्हणून भाऊ तुझ्या मागे चाललेत का हा. होय भाऊ मागे आलो का न्यायला मावशीला हा तर बघू शकता मित्रांनो आपली मावशी आली आपल्याकडे करमना झाली म्हणून करायची नाही मला हा. काही लेकीनं भांडे घातल्या बर आता मग राहतीस का मग जातीस आता राहा मग आता जाऊ नको मग होय भाऊ राहू दे आता उग अरे पोर राहिलं काय नाही मी सांगतो फोन लावून बा 2 दिवस राहू दे म्हणतो आता होय राहतीस का मावशी हा राह तुला काय राहायचे तो राह माय काय तर करून जाणार मी कामाला जाते ना नाही काम बिम काय करायचं निवांत राहू दे तिथं. हा कामाला जाऊ दिल्या तर होय. काय काम करणार आहेस आता तू त्याच्या संग जाते वाढेल हा पण आई आल्यास जा आता कुठं रानात काय तुला वाढ तुला चलत येईल का रस्त्यानं हा येते पण मावशी लस भारी दिसायला बा खरं हा मिनटं मावशी कधी दिसायला आमची पहिल्यापेक्षा भारी दिसायला का नाही चांगलं सांभाळ आमच्या राहुल ना रे हा याच्या आहेत का हे हा त्या केसर केसरबाईचा मुलगा आहे ते ए बाबा किती ननगा होता त्या हा. हा. मोठा झालाय 2-3 लेकराचा बाप आहे आता हा त्याच्यानं बारका आहे अजून हा.